नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली चर्चेची बातमी रायगडावरची। किल्ले रायगडावर आज अमित शहा आले। यावेळी भाषणाच्या यादीत नाव नसताना ऐनवेळी शहा आणि फडणवीसांनी शिंदेंना संधी दिली, पण अजित पवारांचं भाषण झालं नाही। त्यामुळे अजित पवारांना डावललं की काय अशी चर्चा सुरू झाली। पाहूया। देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। किल्ले रायगडावर अशी काही कृती घडली की त्यावरून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना डावलल्याची चर्चा रंगली। त्याचं कारण म्हणजे भाषणांच्या यादीत नाव नसतानाही एकनाथ शिंदेंना शहा आणि फडणवीसांनी भाषणाची संधी दिली। मात्र अजित पवारांचं भाषण काही झालं नाही। रायगडावर नेमकं काय झालं ते जरा नीट समजून घेऊयात। शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्तानं रायगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले। मोजक्याच नेत्यांची यावेळी भाषणं झाली। भाजपचे खासदार उदयनराजेंचं भाषण झालं। त्यानंतर पोडियमवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाली। देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नावाची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी सर्वात आधी पोडियमकडे इशारा केला आणि शिंदेंच्या नावाची घोषणा करा असं सूचित केलं। मुख्यमंत्र्यांकडे पाहून तुम्ही भाषण करा असं सांगितलं। मात्र मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना हाताने इशारे करत भाषणासाठी जा असं म्हटलंय आणि त्यानंतर एकनाथ शिंदे भाषणासाठी उठले। म्हणजे शिंदेंना फडणवीसांनी भाषणासाठी संधी दिली आणि शिंदेंचं भाषण झालं। अमित भाई, आपके इरादे तो चट्टान आपके इरादों से चट्टानें भी डगमगा जाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय। आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है। दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है। आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते, आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। त्याचवेळी रायगडावर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते, पण अजित पवारांचं भाषण काही झालं नाही किंवा शिंदेनंतर भाषणासाठी अजितदादांच्या नावाची घोषणाही झाली नाही। त्यामुळे अजित पवारांना डावललं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। समाधीचं जाऊन दर्शन घेतलं, तिथंही जे काही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये साधारण काय आपण पुढं त्या विचाराने कसं जायचं, काय जायचं ह्याच्याबद्दलची सगळी चर्चा, भाषणं वगैरे झाली। वेळ कमी होता त्याच्यामुळं मी काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डीसीएमचं भाषण वगैरे झालं। जेव्हा विचार बाजूला पडतो आणि सत्ता हे एकमेव लक्ष राहतं, तेव्हा एक टोळी युद्ध आपसूक त्यामधून हे उमटायला लागतं आणि हे तीन जे पक्ष आहेत, हे तीन पक्ष नव्हे तर ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामध्ये हा जो डाव आहे, हा मान अपमानाचं जे नाट्य आहे किंवा जी धुसफूस आहे, ही आपल्याला या पुढील काळामध्ये सरकार असेपर्यंत दुर्दैवाने बघावी लागणार आहे। ते स्थानच असं वेगळं आहे, ते ठिकाण रायगडचा किल्ला म्हणजे सर्वांच्यासाठी एक फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्फूर्ती नतमस्तक होणारा, ज्या माती घेऊन मस्तकी लाभावी आणि आपलं जीवन सार्थकी झाल्याचं मानावं, असा तो अलौकिक अशा पैचा ते परिसर आहे आणि त्याच्यामुळे मानापमान हा विषय असण्याचं काही कारण उद्भवतच नाही। पण या प्रकारामुळे शिंदेंचं नाव घेण्यासाठी उद्घोषकच विसरले की शिंदेंचं भाषण नियोजित नव्हतं, हाही प्रश्न आहे। तसंच राजकीय वर्तुळात शिंदे नाराज तर नाहीत ना अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। अक्षय मणकणीसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड।